Dear students, I am Dr. Rajiv Sapre, and this is the first lecture about statistics. This is part of video lecture series about SSC Mathematics. I appeal you to subscribe my channel and take advantage of all these lectures. See, we will come to the chapter now. In the previous year, you have also studied statistics. There we have studied ungrouped data. There are two types of data, grouped and ungrouped. So we must understand first the basic difference between these. And before that, we must know the basics of statistics. What you have to learn this year, you have to learn two things. Basically, you will work with group data this year, and in that you have to study certain things. It is given in the syllabus that you have. Measures of central tendency, that is the first thing, and under that you have to study mean, median and mode from grouped frequency table. So what is grouped and what is ungrouped, that I will explain. And in the second part, you have to study graphical representation of statistical data, in which you are supposed to study histogram, frequency polygon, pie diagram. त्यामुळे स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय आणि तुम्ही यावर्षी काय शिकणार आहात, ग्रुप्ड आणि अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी यांच्यामध्ये काय फरक आहे, ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी टेबल म्हणजे काय, अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी टेबल म्हणजे काय, आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, आणि इन शॉर्ट स्टॅटिस्टिक्स आपण कशासाठी शिकतो, या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. त्याच्यावर प्रश्न पेपरांमध्ये विचारतील का, वी हॅव नो आयडिया अबाउट दॅट. तुम्हाला जे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न विचारतात म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, त्याच्यामध्ये या संदर्भात काही ना काही विचारू शकतात. पण बेसिकली आपण सर्वार्थाने चांगला अभ्यास केला पाहिजे. म्हणजे स्टॅटिस्टिक्स आहे नुसतं त्यातले मला प्रॉब्लेम सोडवता येतात म्हणजे काम झालं असं नाही. तर पहिला मुद्दा असा महत्त्वाचा आहे की स्टॅटिस्टिक्स आपण कशासाठी शिकतो. सर्वात महत्त्वाचं ते आहे, कुठलाही टॉपिक ज्यावेळी तुम्हाला तो शिकवला जातो, का तुम्ही शिकता तो, त्याचा फायदा काय तुम्हाला, हे तुम्हाला कळलेलं असलं पाहिजे. तर स्टॅटिस्टिक्सचं थोडंसं इंट्रोडक्शन तुम्हाला असलंच पाहिजे. व्हॉट इज स्टॅटिस्टिक्स, काय ते, कशासाठी शिकतो आपण. तर ती एक ब्रांच आहे मॅथमॅटिक्सची. गणितातल्या अनेक शाखांमधली ही एक शाखा आहे स्टॅटिस्टिक्स, ब्रांच ऑफ द मॅथमॅटिक्स. काय करते या ब्रांचमध्ये, आपण काय करतो, इट डील्स विथ कलेक्शन ऑफ द डेटा. वेगवेगळ्या सोर्सेसमधून डेटा मला कलेक्ट करायचा आहे. लक्षात घ्या, साधं उदाहरण मी देतो तुम्हाला. समजा भारतामध्ये आत्ता साक्षर लोक किती आहेत आणि निरक्षर लोक किती आहेत याचा डेटा मला कलेक्ट करायचा आहे. मग तो वेगवेगळ्या प्रकारे मी करणार. प्रत्येक राज्याचा डेटा कलेक्ट करणार. या महाराष्ट्रामध्ये किती साक्षर आहेत, निरक्षर आहेत, गुजरातमध्ये किती आहेत, मध्य प्रदेशमध्ये किती आहेत, कर्नाटकात किती आहेत, गोव्यात किती आहेत, असे सर्व जे काही भारतातले एकूण राज्य आहेत त्या प्रत्येक राज्यांमधला डेटा मी कलेक्ट करणार. पण नुसता डेटा कलेक्ट करून मला भागणार आहे का, नाही चालणार मला तसं. मग त्याच्यामध्ये पुढे आपण त्याचं क्लासिफिकेशन करणार. क्लासिफिकेशन म्हणजे काय, मग ह्यातले पुरुष साक्षर किती आहेत, स्त्रिया साक्षर किती आहेत, मग एक समजा 20 वर्षापर्यंतचे जे लोकसंख्या आहे, 20 वर्षापर्यंत वय असणारी जी लोक आहेत त्यांच्यामध्ये साक्षर किती आहेत, निरक्षर किती आहेत, आणि याच्यावरून आपणाला त्याच्याही पुढे जाऊन मग त्या साक्षरांमध्ये किती उच्च शिक्षित आहेत, किती कमी शिकलेले आहेत, असं सर्व ॲनालिसिस आपण करतो. त्यामुळे विच डील्स विथ द कलेक्शन, प्रेझेंटेशन त्या डेटाचं. मग तुम्हाला महाराष्ट्राचा डेटा, कर्नाटकचा डेटा, मध्य प्रदेशचा डेटा असं ते प्रेझेंटेशन करावं लागेल. मग त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा क्लासिफिकेशन, पुरुष साक्षर किती, पुरुष निरक्षर किती, म्हणजे एकूण पुरुषांची संख्या किती आहे त्या राज्यामध्ये, मग त्याच्यामध्ये एवढे साक्षर आहेत, मग एवढे निरक्षर आहेत, स्त्रियांच्या बाबतीमध्ये तेच, मुलांच्या बाबतीमध्ये तेच. लक्षात घ्या. आणि मग त्याच्यावरून साक्षरता अभियान वगैरे राबवलं जातं.
आणि त्याच्यामधून असं एक ध्येय गाठलं जातं की या भारतामधला प्रत्येक व्यक्ती साक्षर असेल, ॲटलिस्ट त्याला सही करता येईल, ॲटलिस्ट त्याला लहान लहान गोष्टी वाचता येतील त्याच्या रिजनल लँग्वेजमध्ये. अशा टाईपचं प्लॅनिंग तुम्हाला त्याच्यातून करता येतं, हे लक्षात घ्या. आता 10वीचाच रिझल्ट, तुम्ही 10वीतली सर्व मुलं 10वीचा रिझल्ट ज्यावेळी लागेल त्यावेळी तो एक डेटा झाला. किती, समजा एक 15 लाख मुलं बसली महाराष्ट्रातून, तर त्या 15 लाख मुलांमधले जे काही वेगवेगळे त्यांनी ग्रुप्स केलेले आहेत, म्हणजे कोकण रिजन आहे, कोल्हापूर रिजन आहे, पुणा रिजन आहे, बृहन्मुंबई रिजन आहे, मग ह्या रिझल्टचं ॲनालिसिस तिथे केलं जातं. मग त्याच्यामध्ये फर्स्ट कोण आलं प्रत्येक रिजनमध्ये, किती मुलांना 100% मार्क मिळाले, प्रत्येक विषयवार किती मार्क मिळाले मुलांना, हे सर्व मग त्याच्यावरून अनेक ठिकाणचं प्लॅनिंग करता येतं त्यांना. हा विषय त्यातला लक्षात घ्या. म्हणजेच काय आहे बघा, स्टॅटिस्टिक्स ही एक ब्रँच आहे मॅथमॅटिक्सची, विच डील्स विथ द कलेक्शन, प्रेझेंटेशन, अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ न्यूमरिकल डेटा. बघा, नुसता डेटा कलेक्ट करणं हे ध्येय नाहीये. तो डेटा कलेक्ट झाल्यानंतर त्याचं योग्य प्रकारे क्लासिफिकेशन करायचं, अनालिसिस करायचं, त्याची चांगल्या प्रकारे मांडणी करायची, लोकांना ते कळलं पाहिजे काय नेमका ह्या डेटामधून कन्क्लुजन्स निघतात, लक्षात घ्या. आणि त्याचं इंटरप्रिटेशन आपणाला करायचं. म्हणजे समजा तुम्हाला असं विचारलं की तुमचा एक 10वी, समजा तुम्ही एक तुमच्या हायस्कूलचं उदाहरण घ्या, त्याच्यामध्ये समजा 10वीमध्ये 4 डिव्हिजन्स असतील, तर कुठल्या डिव्हिजनमधली मुलं हुशार आहेत, म्हणजे त्यांना चांगलं मार्क वगैरे मिळतात. आपल्याकडे आता हुशारी मार्कांवर अवलंबून असल्यामुळे आपण ते उदाहरण घेऊ की कुठल्या वर्गातल्या मुलांना चांगले मार्क मिळतात. म्हणजे मग मी काय करणार, प्रत्येक वर्गातल्या डेटा मी कलेक्ट करणार, त्या मुलांचे मार्क कलेक्ट करणार. कुठल्या विषयातले, सर्वच विषयातले. समजा तिथे 6 विषय असतील तर 6 विषयातले प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क प्रत्येक वर्गातले मी एकत्र करणार. मग त्या मार्कांची मी, प्रत्येक विद्यार्थ्याच्या मार्कांची मी बेरीज करणार, त्याला 6ने भागणार, म्हणजे मला कळणार की त्या मुलाला किती पर्सेंटेज मार्क मिळाले. असं प्रत्येक विद्यार्थ्याचा डेटा प्रत्येक डिव्हिजनमधला मी कलेक्ट केल्यानंतर, जर मी समजा प्रत्येक डिव्हिजनमध्ये 50 मुलं असतील तर मी ॲव्हरेज काढणार. व ए डिव्हिजनमधल्या मुलांच्या मार्कांचं ॲव्हरेज काय, बी डिव्हिजनमधल्या काय, सी डिव्हिजनमधल्या काय, डी डिव्हिजनमधल्या काय. 200 मुलं समजा त्या शाळेमध्ये असतील, 50 मुलांची एक डिव्हिजन असेल, तर 4 डिव्हिजनचा हा डेटा माझा मिळाला. त्याच्यातून मी काय अनालिसिस केलं की ए डिव्हिजनमधल्या मुलांच्या पर्सेंटेजचं ॲव्हरेज 70% आहे, बी डिव्हिजनमधले 65% आहे, सी डिव्हिजनमधलं समजा 80% आहे आणि डी डिव्हिजनमधले 72% आहे. तर मी असं म्हणणार की सी डिव्हिजन ही सर्वात चांगली डिव्हिजन. म्हणजे समजा त्या शाळेला स्कॉलर बॅच तयार करायची असेल तर त्यांचं टार्गेट कुठे असेल, सी डिव्हिजन. त्याच्यामध्ये चांगले मार्क मिळणारी मुलं आहेत. मग बी डिव्हिजनकडे, डी डिव्हिजनकडे समजा 72 त्यांचं पर्सेंटेज आहे, ॲव्हरेज आहे, तर मग तिथे सुद्धा काही चांगली मुलं असू शकतात. मग त्या प्रत्येक वर्गातल्या मुलांमध्ये ठीक आहे, हे 80% हे ॲव्हरेज आलं त्या मार्कांचं सी डिव्हिजनमधल्या मुलांच्या, पण त्यामध्ये सुद्धा 90%च्या वर कुणाला मार्क आहेत हा डेटा वेगळा केला. बी डिव्हिजनमध्ये 90% पेक्षा किती जास्त मार्क मिळवणारी मुलं आहेत, म्हणजे 90% पेक्षा जास्त मार्क मिळवणारी किती मुलं आहेत, तसंच ए मध्ये किती आहेत, डी मध्ये आहेत, हा कलेक्ट करून त्या शाळेची स्कॉलर बॅच आपल्याला तयार करता येईल. तिथे काहीतरी क्रायटेरिया असेल ना की 90% पेक्षा जास्त म्हणजे मग ते स्कॉलर बॅचची मुलं, काहीतरी डेटा असणार. स्लो लर्नर्स आणि ॲडव्हान्स लर्नर्स असा तो कन्सेप्ट आहे, आणि मीडियम लर्नर्स. स्लो लर्नर्स म्हणजे ज्यांना असं म्हणू आपण की 60% पेक्षा कमी मार्क आहेत 9वीच्या परीक्षेमध्ये, 9वीतून 10वीत येणार ना मुलं, तर ते 60% पेक्षा कमी हे स्लो लर्नर्स म्हणू आपण, आणि 60 ते 90 मध्ये मीडियम लर्नर आहेत, आणि 90च्या पुढचे ते स्कॉलर आहेत. मग असं मला त्या वर्गांचं डिव्हिजन्स करता येतात अकॉर्डिंग टू द मार्क्स दॅट दे गेट, आणि त्याच्यावरून मग त्या मुलांवर मेहनत घेता येते. आता जे नवीन कन्सेप्ट्स आहेत त्याच्यामध्ये शिक्षण खातं तुम्हाला विचारतं की ॲडव्हान्स लर्नर्सच्या बाबतीत तुम्ही काय स्ट्रॅटेजीज वापरता, स्लो लर्नर्सच्या बाबतीत त्यांना इम्प्रूव्ह करण्यासाठी काय स्ट्रॅटेजीज वापरता, मीडियम लर्नर्स जे आहेत त्यांना ॲडव्हान्सकडे नेण्यासाठी काय स्ट्रॅटेजीज वापरता. तर हे मला कसं कळणार की मीडियम लर्नर्स कोण आहेत, ॲडव्हान्स लर्नर्स कोण आहेत, स्लो लर्नर्स कोण आहेत. त्याच्यासाठी मला डेटा कलेक्शन करावं लागेल, त्याचं ॲनालिसिस करावं लागेल, त्याच्यातून काही इन्फरन्सेस काढावी लागतील. हे सर्व काम स्टॅटिस्टिक्सच्या माध्यमातून केलं जातं. म्हणून स्टॅटिस्टिक्स हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. कुठे कुठे वापरलं जातं, एव्हरी वॉक ऑफ लाईफ. आपल्या
जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्टॅटिस्टिक्सची गरज पडतेच, कारण प्रत्येक ठिकाणी मला डेटा कलेक्ट करायचा आहे. बघा, आपलं समजा आपलं जे घर आहे, आपल्या घरी सुद्धा दर महिन्याला आपणाला किती खर्च येतो हा डेटा जर नीट ठेवलेला असेल तुम्ही, तर तुम्हाला असं लक्षात येईल, ओके, दिवाळीचा जो सण आहे त्या महिन्यामध्ये जास्त खर्च येतो, गणपतीचा जो सण आहे त्या महिन्यामध्ये जास्त खर्च येतो. ओके, सणांच्या काळामध्ये, फक्त काय दिवाळी आणि गणपती हे सण नव्हे, आणि सर्वांचे जे काही वेगवेगळे सण आहेत त्या सणांच्या काळामध्ये जास्त खर्च येतो. हा मला कसा कळणार? तर मला प्रत्येक महिन्याचा डेटा ठेवावा लागेल. किती खर्च आला या महिन्यामध्ये, किराणा मालावर किती आला, स्टेशनरी मालावर किती आला, लाईट बिल म्हणून किती खर्च आला, लक्षात घ्या. आणि मग आपली इन्कम काय आहे, आपलं खर्च किती आहे, मग आपलं सेव्हिंग किती होतं, या सर्व गोष्टी ज्यावेळी तुम्ही कुठेतरी लिहाल, कुठेतरी त्याचं डेटा कलेक्शन होईल, त्यावेळी तुम्हाला असं काहीतरी कन्क्लुजन्स काढता येतील की आपला बा खर्च खूपच होतोय, सेव्हिंग कमी होतंय, ते वाढवलं पाहिजे. हे कधी कळेल मला जर ही जाणीव झाली की आपला खर्च जास्त होतोय, मग तो खर्च जास्त होतोय कधी कळणार? तो कुठेतरी डेटा तुम्ही लिहून ठेवलेला असला पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज अ स्टॅटिस्टिकल डेटा. लक्षात घ्या. हे झालं नेहमीच्या आपल्या रिअल लाईफमधली काही उदाहरणं, परंतु अदरवाईज ऑल्सो ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीचा जो डेटा असतो, सर्व किती उत्पन्न आलं, किती खर्च झाला खतांवर, लक्षात आलं, त्याच्यातून किती मला पैसे मिळाले, असा सर्व प्रकारचा डेटा तयार होत असतो जिकडे तिकडे. लक्षात घ्या. बॉटनी, बायोटेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मॅटिक्स ही वेगवेगळी आता शाखा आहेत शास्त्राच्या. केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, इकॉनॉमिक्स आहे. इकॉनॉमिक्स अर्थशास्त्रामध्ये तर स्टॅटिस्टिक्स म्हणजेच अर्थशास्त्र असं म्हणणं एवढं अर्थशास्त्रामध्ये स्टॅटिस्टिक्सचा उपयोग होतो, हे लक्षात घ्या. मग कॉमर्स म्हणजे व्यापार, जॉग्राफी, भूगोल. लक्षात घ्या. दरवर्षी पाऊस किती पडतो, किती पाऊस पडला, या भागामध्ये किती पडला, त्या भागामध्ये किती पडला, इकडे जास्त पडला, तिकडे कमी पडला, सरासरी किती आहे. आपण नेहमी ऐकतो ना, वार्षिक सरासरी यावेळी पावसाची इतकी आहे, इतके सेंटीमीटर पाऊस पडला, चेरापुंजीला एवढा पाऊस पडला, महाबळेश्वरला एवढा पडला, तिकडे विदर्भामध्ये कमी पडला, एटसेट्रा. हे कसं मला कळतं? हे जे सर्व लोक तुम्ही वाचताना पेपरांमधून, हे कुठून कळतं आपणाला? तर त्याचा सर्व डेटा कलेक्ट केलेला असतो. लोक ऑब्झर्व करत असतात. पाऊस मोजला जातो किती सेंटीमीटर आहे प्रत्येक भागामध्ये. लक्षात घ्या. आणि हे सर्व फार महत्त्वाचं आहे, कारण पाऊस जर एखाद्या भागात कमी पडला असेल, मग आता तर कृत्रिम पावसाचा एक कन्सेप्ट काढलेला आहे, मग तिथे कृत्रिम पाऊस आपल्याला पाडावा लागेल का? किंवा असे जे सर्व गोष्टी आहेत, यावर्षी पाऊस किती पडणार हे सुद्धा ते कसं कॅल्क्युलेट करतात? तर पूर्वीच्या 50-60 वर्षांचा डेटा कलेक्ट करून त्याच्यामधून पुढचे कन्क्लुजन्स काढली जातात. तेव्हा असा सर्व हा प्रकार आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या की स्टॅटिस्टिक्स इज युज्ड इन एव्हरी वॉक ऑफ लाईफ. बघा, कुठली ती वॉक्स ऑफ द लाईफ आहेत, तर ॲग्रिकल्चर आहे, शेती, बॉटनी, बायोटेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मॅटिक्स, केमिस्ट्री, फिजिक्स, इकॉनॉमिक्स, कॉमर्स, जॉग्राफी, सोशिओलॉजी, मेडिसिन्स, एटसेट्रा. आत्ताच तुम्ही सर्व अवगत आहात की कोरोना हे जे संकट संपूर्ण जगावर आलेलं आहे, तर त्याचा डेटा तुम्ही रोज वाचत असता. आज किती बाधित झाले, किती त्यातले बरे होऊन घरी गेले, किती जणांचा मृत्यू झाला, आणि मग त्याच्यावरून आपणाला कळतं की कोरोनाची लाट वाढत चाललेली आहे की ओसरत चाललेली आहे की काय आहे सर्व नेमकं. मग हे सर्व स्टॅटिस्टिक्स शिवाय शक्य नाही. स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस त्या डेटाचं तुम्हाला प्रॉपरली करता आलं पाहिजे. त्याच्यामधून इन्फरन्सेस वेगवेगळे काढतात लोक. असा हा सर्व नीट लक्षात घ्या विषय. तर कसं आहे बघा की हे झालं बेसिक की बॉ स्टॅटिस्टिक्स आपण कुठे वापरतो ते तिथे लिहिलेलंच आहे. तुमच्या पुस्तकांमध्ये सुद्धा बघा की हे सर्व जे आत्ता मी सांगितलं की an experiment can have many outcomes. To assess the possibility of possible outcomes, one has to carry out the experiment on large scale and keep the record meticulously. तुम्ही पावसाचं समजा तुम्हाला अंदाज बांधायचे असतील तर एका वर्षाच्या पावसाच्या रेकॉर्ड ठेवून काहीच फायदा नाही आहे. कदाचित त्या वर्षी पाऊस कमी होत असेल किंवा त्या वर्षी पाऊस प्रचंड झालेला असेल, मग त्याच्यावरून तुम्ही ठरवणार का पुढच्या वर्षी पण एवढाच पाऊस पडणार? असं नाही. गेल्या कित्येक वर्षांचा डेटा ज्यावेळी तुम्ही ठेवाल तुमच्याकडे, त्यावेळी तुमच्या असं लक्षात येईल की पाऊस
किती पडणार आहे पुढे, किंवा तो कमी पडेल, किंवा त्या पावसाचा एकूणच ट्रेंड काय होत चाललेला आहे, मग तो कशामुळे तसा होतो, याचा सर्वांचा अभ्यास तिथे केला जातो. हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे लार्ज स्केल, one has to carry out the experiment on a large scale and keep the record meticulously. Possibilities of different outcomes can be assessed using the record. काय काय वेगवेगळी आउटकम्स येतील हे मला कधी आणि कसं कळणार, तर त्याच्यासाठी खूप डेटा मला कलेक्ट करावा लागतो. खूप डेटा कलेक्ट करावा. हे वेगळं सायन्स आहे, मॅथमॅटिक्समधला एक वेगळी ब्रँच आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे डेटा कलेक्शन आणि त्याचं रिप्रेझेंटेशन. लक्षात घ्या. म्हणून मग ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, टॅब्युलर रिप्रेझेंटेशन, आणि मग त्याच्यावरून काढलेली काही कन्क्लुजन्स. मग डेटा कसा असेल, अनग्रुप्ड आहे का, ग्रुप्ड आहे का, हे सर्व त्याच्यामधून तुम्हाला आधी शिकायचं आहे. तुम्ही 9वी 10वी मध्ये जे काही स्टॅटिस्टिक्स शिकतात ना, हे अतिशय इंट्रोडक्टरी लेवलचं आहे. त्यामुळे ते नीट समजावून घ्या. एकदा कदाचित लक्षात घ्या, स्टॅटिस्टिक्सची एक अतिशय चांगली ब्रँच आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पुढे जाऊन करिअर करू शकता. ठीक आहे. त्यामुळे आता पुढे बघा जरा, हे मी एनलार्ज करतो सो दॅट आय एम गोइंग टू कॉन्सन्ट्रेट ऑन दिस पार्ट नाव. सी नाव. तर इथे बघा, त्यांनी फ्रान्सिस गॅल्टॉन बद्दल माहिती दिलेली आहे. ही जी सर्व सायंटिस्ट बद्दल, मॅथमॅटिशियन्स बद्दल जी माहिती तुम्हाला दिली जाते ती तुम्हाला फार महत्वाची आहे. आपण ते दुर्लक्ष करतो त्याच्याकडे. ॲटलिस्ट यू शुड रीड व्हॉट इज डन, व्हॉट इज गिव्हन. बघा, फ्रान्सिस गॅल्टॉन हॅज डन मच ऑफ द फंडामेंटल वर्क इन स्टॅटिस्टिक्स. बेसिक काम त्याने स्टॅटिस्टिक्समध्ये केले. ही यूज टू प्रिपेअर क्वेश्चनेअर्स. बघा, क्वेश्चनेअर्स म्हणजे प्रश्नावली तो तयार करत असेल. डिस्ट्रीब्यूट देम अमंग पीपल, तो लोकांमध्ये त्या प्रश्नावल्या द्यायच्या. रिक्वेस्ट देम टू फिल देम अप, आणि त्यांना त्या प्रश्नावल्या भरून द्यायला सांगायच्या. ही कलेक्टेड इन्फॉर्मेशन फ्रॉम नंबर ऑफ पीपल and recorded their backgrounds, financial situations, likes and dislikes, health, etc. on a large scale. म्हणजे कसं आहे बघा, की तुमच्या शाळेमध्ये समजा एक 2000 विद्यार्थी असतील, तर ह्या 2000 विद्यार्थ्यांचं सोशल स्टॅटस काय आहे, फायनान्शियल स्टॅटस काय आहे, एज्युकेशनल स्टॅटस काय आहे, ही सर्व माहिती जर मला गोळा करायची असेल तर आपण असं करणार का, प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन ती माहिती गोळा करणार नाही. आपण एक प्रश्नावली तयार करणार. त्याच्यात अनेक प्रश्न असतील की बाबा तुझं नाव काय, तुझ्या वडिलांचं नाव काय, तुझ्या आईचं नाव काय, तुला भावंड किती, तुझे वडील काय नोकरी करतात, त्यांची वार्षिक उत्पन्न त्यांचं किती आहे, तुमच्या घरामध्ये कमावती लोक किती आहेत, वगैरे वगैरे सर्व माहिती. ही सर्व गोळा करून तुम्हाला कदाचित त्याच्यामधून त्यांना त्यांचा फायनान्शियल स्टॅटस कळेल. पण एज्युकेशनल स्टॅटस, मग तुझ्या वडिलांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, आईचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, तू आत्ता 10वीत आहेस समजा, ठीक आहे, पण तुझे भावंड आहेत का, ते काय काय शिकलेले आहेत, ते कुठे नोकऱ्या करतात, त्यांना पगार किती आहे, त्यांची सॅलरी काय आहे, अशी सर्व माहिती ज्यावेळी तुम्ही गोळा करता प्रश्नांच्या माध्यमातून, ही प्रश्नावली एक आपण तयार करायची आणि ही मुलांना भरायला सांगायची. घरी जाऊन भरा म्हणायचं. सर्व माहिती अगदी प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये जर भरली गेली तर तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याचा फायनान्शियल स्टॅटस कळू शकतो, सोशियल स्टॅटस कळू शकतो, एज्युकेशनल स्टॅटस कळू शकतो. लक्षात घ्या. आणि ह्याचा उपयोग अशा अनेक प्रकारे तुम्हाला करता येतील. एज्युकेशनल बॅकग्राऊंड चांगली असणारी जे विद्यार्थी असतील त्यांना त्यांची परिस्थिती चांगली असू शकते अभ्यासामध्ये, कारण त्यांच्या घरामध्ये शैक्षणिक वातावरण असेल. परंतु जिथे शैक्षणिक वातावरण नाही अशा मुलांना मग वेगळं काढून त्यांच्यावर काही वेगळी मेहनत घेता येईल का, अशासाठी या सर्व प्रश्नावल्यांचा वापर होतो. प्रश्नावली म्हणजेच क्वेश्चनेअर इज वन नाईस वे टू कलेक्ट डेटा फ्रॉम द पीपल. लोकांना प्रश्न विचारायचे. कसं आहे माहिती आहे, आपण प्रश्न विचारायला तोंडी लागलो ना तर सर्व प्रश्न आपण विचारूच असं नाही. त्याच्यापेक्षा लिहा, प्रश्न लिहा, त्याची उत्तरं तुम्ही कलेक्ट करा. म्हणजे डेटा आणि खूप विचार करून प्रश्नावली तयार करायची असते. तुम्हाला ज्या ज्या संदर्भामधली माहिती तुमच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतली जमा करायची आहे त्या सर्व माहितीचं कलेक्शन करण्यासाठी प्रॉपर क्वेश्चन्स तिथे त्या प्रश्नावलीमध्ये असणं फार महत्त्वाचं असतं. म्हणून तो जो गॅल्टॉन, फ्रान्सिस गॅल्टॉन हा जो माणूस आहे तो माणूस होता, तो या प्रश्नावल्या तयार करायच्या. बाय दॅट टाइम इट वॉज नोन दॅट फिंगरप्रिंट्स ऑफ डिफरंट पीपल आर डिफरंट. ही कलेक्टेड फिंगरप्रिंट्स ऑफ लार्ज नंबर ऑफ पीपल अँड इन्व्हेंटेड अ मेथड ऑफ देअर क्लासिफिकेशन. वेगवेगळ्या माणसांच्या फिंगरप्रिंट्स त्याने जमा केल्या आणि त्याचा त्याने अभ्यास केला. लक्षात घ्या. Using statistical methods, he showed
that the possibility of fingerprints of two different peoples being identical is nearly zero. दोन माणसांच्या फिंगरप्रिंट्स सिमिलर असतील याची शक्यता प्रचंड कमी आहे, नियरली झिरो. दिस रिझल्ट मेड इट पॉसिबल टू आयडेंटिफाय अ पर्सन फ्रॉम हिज फिंगरप्रिंट्स. आणि गुन्हा अन्वेषण शास्त्र जे आहे तुम्हाला माहिती असेल त्याच्यामध्ये फिंगरप्रिंट्सचा वापर फार होतो. गुन्हेगारांचे ते जेव्हा गुन्हे करतात त्यावेळी कुठे ना कुठे त्यांचे फिंगरप्रिंट्स राहतात. लक्षात घ्या, त्या फिंगरप्रिंट्सचं कलेक्शन करून त्या माणसाला शोधता येतं, कारण प्रत्येक व्यक्तीचा फिंगरप्रिंट वेगळा असतो. म्हणजे असं होणार नाही की माझा फिंगरप्रिंट आणि माझ्या मुलीचा फिंगरप्रिंट्स हे सेम असतील, असं होणार नाही. प्रत्येकाचे फिंगरप्रिंट्स वेगळे असतात. त्यामुळे गुन्हा अन्वेषण शास्त्रामध्ये या फिंगरप्रिंट या कन्सेप्टचा वापर होतो. परंतु हे मला कसं कळलं की कुठल्याही दोन माणसांचे फिंगरप्रिंट्स हे एकच असण्याचे त्याच्यात जवळपास शक्यता झिरो आहे. हे कसं कळलं तर गॅल्टॉनने जे मोठं काम केलं की कित्येक लोकांचे, म्हणजे किती, 10 आणि 15 नव्हे, 10 लाख, 20 लाख, 25 लाख, किती लोकांचे फिंगरप्रिंट्स त्याने कलेक्ट केले असतील माहीत नाही. त्याचं ॲनालिसिस करायचं हे सोपं नाहीये आणि त्याच्यावरून काही कन्क्लुजन्स काढायची. त्याने काय कन्क्लुजन काढलं बघा की you will never get two different persons with same fingerprints. This is not possible. आणि याचा वापर गुन्हा अन्वेषण शास्त्रामध्ये केला जातो. आयडेंटिफाईंग, बघा, दिस मेथड ऑफ आयडेंटिफाईंग क्रिमिनल्स वॉज ॲक्सेप्टेड बाय ज्युडिशियरी. ही हॅड डन मच वर्क इन द फील्ड ऑफ अँथ्रोपॉलॉजी ऑफ ह्युमन्स अँड अदर ॲनिमल्स ऑल्सो. हे कसं शक्य झालं? डेटा कलेक्शन. किती डेटा कलेक्ट करायचा? व्हेरी लार्ज डेटा. मग तो डेटा कलेक्ट करण्याच्या विविध पद्धती आहेत. त्यातली एक पद्धत त्यांनी इथे सांगितली तुम्हाला, क्वेश्चनेअर. राईट, क्वेश्चनेअर. इंटरव्ह्यूज इज अदर मेथड. ऑब्झर्वेशन. तुम्ही जेव्हा लॅबोरेटरीमध्ये काम करता, प्रयोगशाळेमध्ये काम करता, त्यावेळी वेगवेगळे जे एक्सपेरिमेंट्स करतात त्याच्यामधून जो काही कन्क्लुजन्स मिळतात त्याचा तुम्ही डेटा कलेक्ट करत असता, त्याच्यावरून अनालिसिस करता. हे लक्षात घ्या. त्यामुळे ही सर्व जी ब्रँच आहे ना, ही आपल्या रिअल लाईफशी निगडीत अशी ब्रँच आहे. म्हणून याचा स्टडी आपल्याला महत्त्वाचा आहे. मी नमनाला घडाभर तेल घातलं असेल, परंतु हे फार महत्त्वाचं आहे की वाय स्टॅटिस्टिक्स इज इम्पॉर्टंट, वाय यू आर स्टडिंग, ॲक्च्युअली व्हॉट इज डन इन स्टॅटिस्टिक्स. लक्षात घ्या. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आणखी काही बेसिक गोष्टींचा आधी विचार करू आणि मग ॲक्च्युअली तुमचा जो चॅप्टर आहे तो आपण शिकायला जाऊया. ओके, थँक्यू. अगेन आय रिपीट अँड अगेन आय अपील यू टू सबस्क्राईब माय चॅनल Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. Thank you.